नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नांदेड महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 3 सांगवी या प्रभागामध्ये आमचे मित्र दलित नेते बापूरावजी गजभारे या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांचं माझं मित्रत्व 8 दिवसापासून म्हणजे फार वर्षापासून आहे। या प्रभागातल्या सर्व मतदार बांधवांना आणि भगिनींना मी विनंती करतो की प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेनेचे उमेदवार या शिवसेनेच्या उमेदवारांना आपण प्रचंड मताने निवडून द्यावे। यामध्ये आमचे बापूरावजी गजबारे आहेत, अतिशय मेहनती माणूस आणि सर्वधर्मीय माणूस, जात पात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन काम करणारा हा वक्ता, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी, शाहू फुले आंबेडकरांचे विचार हे माणसं रुजवणारा हा कार्यकर्ता, या कार्यकर्त्याला प्रचंड मतानं विजय करणं आपल्याला आवश्यक आहे। कारण अशी माणसं, अशी नेते, असे कार्यकर्ते आज आपल्या समाजामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे। प्रत्यक्षा म्हणजे बापूरावजी मुलगी, प्रत्यक्षा म्हणजे बापूरावजीच ना, त्यांची मुलगी म्हणजे बापूरावजीच आहेत, बरोबर आहे। तरी प्रत्यक्षेला आपण मोठ्या प्रमाणात आपण जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्या। कारण काय तळमळीचं बापूराव गजबारे म्हणजे तळमळीचे कार्यकर्ते आहेत, काय अतिशय तळमळीचा कार्यकर्ता आहे, सुखा दुःखामध्ये धावून येणारा कार्यकर्ता आहे। म्हणून अशा लोकांना साथ करणं, अशा कार्यकर्त्याला साथ देणं अतिशय गरजेचं आहे। उद्या सर्व समाज बांधवाला अशा कार्यकर्त्याची आपल्याला आवश्यकता आहे। त्याच्यामुळे उद्या येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये या प्रभागामधून प्रत्यक्षा बापूरावजी गजबारे यांना आपण प्रचंड मताने विजय करा, एवढीच मी सगळ्यांना विनंती करतो। मी आजच नांदेडला आलो, माझी तब्येत बरोबर नाही, आज आहे जवळजवळ 8 दिवस मी बिमारच होतो, आज जरा थोडं बरं वाटतंय। नांदेड महानगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी वेगळी लढत आहेत, बरोबर आहे। आता प्रश्न लोकांच्या समोर फार मोठा आलेला आहे, त्यामुळं आज अशी परिस्थिती आहे की आता सक्षम उमेदवार कोण आणि कामाचा उमेदवार कोण, भारतीय जनता पार्टीचा की शिवसेनेचा, हे आता लोकांनी याचा विचार करायला पाहिजे की तळागाळातला कार्यकर्ता बाबा आता इथं आहे, मग तळागाळातला कार्यकर्ता असत तर बापूराव गजबारे यांच्या मुलीसारख्या जर समजा एखादी, त्यांच्या पाठीमागं बापूराव गजबारे आहेत, बापूराव गजबारेच्या पाठीमागं आम्ही आहोत, असे कार्यकर्ते जर समजा समोर होत असतील तर असे कार्यकर्ते समाजाला आवश्यकता आहे। म्हणून धनुष्यबाण या निशाणीवर आपण जास्तीत जास्त मतदानाचं बटन दाबा आणि निवडून द्या। नमस्कार, जय भीम। मी बापूराव गजभारे, महाराष्ट्र प्रदेश पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा महासचिव आहे आणि दत्तनगर प्रभाग क्रमांक 10चा मागील 2017 ते 22 मध्ये मी नगरसेवक होतो। प्रभाग क्रमांक 3 सांगवी येथून शिवसेनेचे उमेदवार 4 उमेदवार, त्यामध्ये माझी मुलगी प्रत्यक्षा बापूराव गजभारे, तिचं सासरकडचं नाव आहे आवटे, ती अंबानगर सांगवी येथील रहिवासी आहे। ती या महानगरपालिकेच्या निवडणुकीतून अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून उमेदवार आहे आणि ओबीसी प्रवर्गातून सुशील कुमार चव्हाण आहेत, ओपन महिलेमधून करुणा कोकाटे आहेत आणि ओपन पुरुष ड मधून संदीप सिंग गाडीवाले हे उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 3 सांगवी हा माझ्यासाठी इथला नवीन असा काही भाग नाही। मी 2002 ला इथून निवडणूक लढवलो होतो, त्यावेळेस कमी मताने मी निवडणूक हारलो। त्यानंतर 2012 ला सुद्धा मी सांगवी या प्रभागातून निवडणूक लढवलो आणि तिथं सुद्धा अल्पशा मताने माझा पराभव झाला। पण मी 2002 पासून जे इथलं चित्र पाहतो, मग ते त्रिरत्न नगर असेल, आमचं इकडचा अंबानगरचा भाग असेल, हुतात्मा गौतम नगर असेल, रामनगर असेल, आणि हे जे सांगवी गाव आहे, मग हे गोपाळनगर,
सिद्धार्थ नगर, शिवनेरी नगर, बाबा कॉलनी हा जो भाग वरचा आहे तो आत जो 2002 ला होता, थोडा बहुत परिणाम फरक त्याच्यात जर दिसत असेल, पण म्हणावा तसा प्रभागाचा विकास झालेला नाही. इथला पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, असे असंख्य प्रश्न या ठिकाणी जशाच तसे आहेत. तर आता एक इथल्या सगळ्या नागरिकांचं म्हणणं, मतदारांचं मत आम्ही जेव्हा जाणून घेतलं, मी आता या प्रचार प्रक्रियेमध्ये एक प्रमुख भूमिका माझी आहे. तर या प्रमुख भूमिका निभावत असताना मी ज्या ग्रुप बैठक घेत आहे, मी मोठमोठ्या जाहीर सभेवर माझा फोकस नाही, मी ज्या ग्रुप बैठका घेत आहेत गल्ली गल्ली, त्या आतापर्यंत 100-150च्या वर बैठका माझ्या झालेल्या आहेत. तर यामध्ये 90% लोक हे असमाधानी आहेत. मागच्या सगळ्या नगरसेवकावरती नाराज आहेत. तर आता त्यांना परिवर्तन पाहिजे. विशेषतः अनुसूचित जाती मागासवर्गीयासाठी असलेला पहिला जो आरक्षित इथला जो उमेदवार आहे त्याच्याबद्दल तर प्रचंड असा गैरसमज आहे. तो खालच्या लोकांना सांगतो, कर्मवीर नगर, बऱ्यामसिंग नगरच्या, की तुमच्या मताची मला गरज नाही, मी वरून निवडून येतो, आणि वरच्याला म्हणतो की तुम्ही मतं टाकलीत नाहीत तरी चालते, मी खालून निवडून येतो. असं म्हणत तो 5-5 वर्षाचा टप्पा पूर्ण करतो. कोणी बौद्ध समाजाचा माणूस गेला तर त्याला डायरेक्ट म्हणतो की तुमच्या बौद्ध समाजाचं मतदान मला मिळत नाही. मातंग समाजाच्या लोकांना म्हणतो की मातंगाचे हातच किती मुठभर लोक, त्याच्यावर मी निवडून येऊ शकत नाही, मला इतर लोक मतदान करतात म्हणून मी नगरसेवक होतो. अशा प्रकारचं म्हणजे त्याला काय म्हणतात, संकुचित बुद्धी असलेल्या माणसानं या सांगवीच गेल्या 4 वेळेस 25 वर्षापासून तो नगरसेवक आहे, 2002 पासून, पण त्याच्याकडून लोकांना काहीच अपेक्षा नाहीत. आता लोकांचा कल असा आहे की प्रतीक्षा बापूराव गजभारे, निशाणी धनुष्यबाण शिवसेना, ही 5 ते 6 हजार मताच्या मोठ्या फरकाने ती निवडून येणार आहे. अशा प्रकारचं एकदम वातावरण आता तुम्हाला जे माझ्यासोबत प्रचारक दिसत आहेत, असे 100 प्रचारकाचे गट वेगवेगळ्या भागात मी निर्माण केले आहेत. आणि आता आमच्या पुढचं टार्गेट असं आहे की भारतीय जनता पार्टी, आणि भारतीय जनता पार्टीला आम्ही 4ही मुद्दे चित केल्याशिवाय सोडणार नाही. कारण आता मोठमोठे नेते, मी कोणाचंच नाव घेणार नाही, मी 10 वर्ष अशोकरावजी चव्हाण साहेबांसोबतही होतो, मला दत्तनगर प्रभागामध्ये त्यांनी 10 लाख रुपयाचाही निधी दिला नाही. मी DPDC मेंबर होतो, स्टँडिंग कमिटीचा मेंबर होतो. आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी मोठमोठी पद मला दिली, पण निधी दिला नाही. आणि निधी न दिल्यामुळे माझ्या पक्षाचे जे आमदार होते, विधान परिषद सदस्य प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, यांनी मला 3 ते 4 कोटी रुपयाचा निधी माझ्या सांगवी भागामध्ये आणि दत्तनगर भागामध्ये दिला. त्यामुळे मी काही विकास कामं करू शकलो. परंतु त्यांनी मला निधी का दिला नाही या प्रश्नाचं उत्तर मला आजपर्यंत सापडलं नाही. कधी योगायोगाने अशोकरावजी चव्हाण साहेबापुढे जर योगायोगाने मला ते चांगलं मानतात, मी पण त्यांचा आदर करतो, ते मोठे नेते आहेत, पण आंबेडकरी चळवळीतला इमानदार माणूस म्हणून त्यांनी मला आजपर्यंत माझ्या पाठीवर थापच ठेवलेली आहे. मी त्यांच्याबद्दल अजिबात काही असं वाईट बोलणार नाही. बघा, आता जर तुम्ही अंबानगरचा भाग बघितला, त्रिरत्न नगरचा भाग बघितला, गौतम नगरचा भाग बघितला, रामनगरचा बघितला, अक्षरशः तुम्हाला सांगतो, रात्रीला जाताना वृद्ध माणसं, लेकरं किंवा तरुण पोरं सुद्धा ठेच लागून पडतात. रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, लाईट नाही, ड्रेनेज तुंबलेले आहेत. अहो, घरामध्ये लोकांच्या पाणी आहे, ती जी घरकुलं आलेली आहेत, त्या इमारती आहेत, पाणी वरीत जर टॉयलेट केलं तर खाली पाणी जात नाही. एका प्रभागाचा विषय नाही, नांदेड शहरापुरता नाही, जिल्ह्याचा सांगतो मी तुम्हाला, पुऱ्या जिल्ह्याचं. अनुसूचित जाती ज्या काही म्हणजे 58 जाती जे आपल्या महाराष्ट्रात आहेत, त्या लोकांच्या ज्या वस्ती आहेत, मग त्याच्यामध्ये सगळ्याच जाती आल्या अनुसूचित जातीतल्या. खरंच विकास निधी देत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केला जाते, हा माझा थेट आरोप आहे. बघा, आज इतकी प्रचंड महागाई वाढलेली आहे. महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे घरकुल धारकांना 5 लाख रुपये किमान दिले पाहिजे. शहरी भागात 5 लाख रुपये, आणि त्यांना रेतीची आहे मोफत दिली पाहिजे. दलाल रेती माफियांना रात्रभर रेती चोरायला होता, आणि गरीबाचं घरकुल बांधतात त्यांना 5-6 काय म्हणतात त्याला भरास रेती देऊ शकत नाही. हे कुठला न्याय?
तुमच्या मोठमोठ्या टोलेजंग इमारती होत असताना तुम्ही रात्रभर रेती चोरून आणता हा आणि गरीबाला जे आहे तुम्ही 3 बरासचे रेतीचा एक टिपर टाकू शकत नाही. हा कुठला न्याय आहे? बसून विभागाने काढली होती 2 प्रास द्यायचा समाजाला. नाही ते दलाल त्याचे अंमलबजावणी नाही किंवा लाभधारकापर्यंत ते पोहोचत नाही. ते दलालच मधामध्ये खाऊन टाकतात. गरीब बिचारे काय करतील? त्यांना तहसीलला गेलं तर कुणाला बोलावं ते जात नाहीत. सामान्य माणसं आहेत, मोलमजुरी करणारे मध्यमवर्गीय आपल्या हातावर पोट ठेवून जगणारी माणसंही कुठे जातील? कुण्या प्रशासनाकडे जातील? प्रशासनातले असे काही अधिकारी वगैरे असतात की ते बिलकुल ऐकून घेत नाहीत. तर ह्या सगळ्या समस्या आहेत. याच्यामध्ये सगळ्याच फिरून फिरून कुठे येते त्याचा केंद्रबिंदू आहे राजकारण. जोपर्यंत खऱ्या अर्थाने मोठमोठ्या राज्यकर्त्यांना तुम्ही जोपर्यंत जमिनीवर आणत नाही नागरिकांनी, तोपर्यंत हे परिस्थिती सुटणार नाही. मतदारांना एकच आवाहन करतो की 5 वर्षे ज्याच्या त्याच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा आपण आता सुवर्ण संधी आलेली आहे. शिवसेनेच्या 4 उमेदवारांना धनुष्यबाण या निशाणीवर मतदान केलं पाहिजे आणि आंबेडकर चळवळीत काम करणारा माझ्यासारखा जो लढवाया आहे, माझं काम सगळ्या माणसांना माहित आहे, मला सांगायची गरज नाही, मी रिपीट करत नाही आणि माझे कामही मी मोजत नाही. पण मी जे हातात घेतो काम ते मात्र पूर्ण करतो. गोरगरीब माणसाचं, बहुजन समाजाचं काम करणारे जी माणसं आहेत, माझ्यासारखा माणूस माझ्या प्रतीक्षाला या ठिकाणी माझ्या मुलीला उमेदवारी इथं दिलेली आहे. माझ्या मुलीचं गाव हेच आहे आणि सांगवीकरांना त्यांची सून, त्यांची लेक म्हणून हात जोडून मी विनंती करतो की माझ्या मुलीला आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा.